गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू व्हिडिओ, वेलकम टू व्लॉग. तर आज आता वाजले 10 आणि आता मी चालू नाश्त्याला. आज संडे आहे. संडेचं जास्त काय म्हणजे सकाळी वगैरे ग्राउंड वगैरे सुट्टी असते आज. आणि फक्त आज साफसफाई वगैरे करायला होतात. आम्ही पण आमची रूम झाडून घेतलेली आहे प्रॉपर. आणि आता चालू आहे नाश्त्याला. आज उशिरा नाश्ता, आज 10 वाजता नाश्ता होणार. आणि नाश्ता वगैरे आज पुरी भाजी असणार. आज वेगळं असणार नाश्त्याला. आणि नाश्ता करून आंघोळ वगैरे करणार आणि मग बाहेर जाणार आहे अकॅडमीच्या. आम्ही पोरं चला नाश्ता करायला जाऊया. सगळी पोरं गेलेत, मीच थांबलो आतमध्ये. लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते, खायला देते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. अरे का दुखलं दिसतंय का लाल लाल? ओके मस्त आपल्याला यालाच बाजूला. तर आता आम्ही सगळे आलो इथं. कुणाला मोबाईल पाहिजे खायला, खूप सगळ्या प्रकारचे मोबाईल आहेत आमच्याकडे विकायला. टॉमी ओप्पो वाले, विवो वाले, लाकडीचा मोबाईल, बटरफ्लाय, बोल ना विवो, ओप्पो, वन प्लस, विवो, ओप्पो, अबू सर घेणार काय? अबू सर आज नाश्ता पुरी भाजी आहे. ना फेरी मार ना, पूर्ण फेरी मारू ना. अरे नाही ते ताट राहू दे ना, पैसे घेऊन करायला. पॉवर बँक पण घे. पॉवर बँक पण फ्री. मोबाईल 4 मोबाईल पुरे भेटणार आहेत मोबाईल. कुणाला देऊ? हे 15 रुपये. कुणी नाश्ता करताना मोबाईल घ्यायचा नाही आजपासून नियम. म्हणजे आपण कसे गुळ मिळणार ना. तर गाईज आज नाश्त्यासाठी आम्हाला पुरी भाजी, चहा. हे आमचे पावले. याला तर तुम्ही ओळखताच. कसं आहे? तुम्ही तर पाण्यापेक्षा बरं जाते. या प्रकारे इकडं आम्ही सगळीजण तिकडे बोलत होतो बाहेर. तर तिकडे एक वर्ग होता ज्याला मी चुकून काहीतरी बोललो असेल, मला बी लक्षात नाही. ते वर्ग तिकडे वाळीत बसले. तर त्याला कोणीतरी समजावं. मी त्याला सॉरी बोलतोय तरी तो काही येत नाही इकडं. 100 रुपये दे त्याला पप्पी बी देईल मी वाटत तर यायला पाहिजे इकडं. गाईज नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय पोहायला स्विमिंगला. स्टेडियम अरे स्टेडियम पाशीच असेल ना स्टेडियमच्या बाजू. तर आम्ही सगळे पोलीस भरतीवाले चाललोय. नाव काय? पप्पू कोळपी. पप्पू. आता माझ्या वयाने मोठे आहे ते. तुझं नाव काय? आर्यन राजे. आणि तो ओम्या. अरे हे कुठं राहिले अजून दोघं? ते तुषार भाऊनी असं ठरवलंय की तो माझी व्हिडिओ आणि फोटो काढणार तिकडे स्विमिंग पूलला. नाही फोटो व्हिडिओ करायचे नाही. आणि त्याने असं 100% मला गॅरंटी बॉन्ड पेपरवर लिहून दिलं. आणि आम्ही आता सगळीकडे शाहू स्टेडियमला चाललोय साताऱ्याला. म्हणजे साताऱ्यामध्ये आहे. आम्ही आता शाहू स्टेडियमला स्विमिंगला चाललोय. 1 2 3 4 5 6 7 पोरं आम्ही सगळीजण. आणि आजपासून मी बी तुषार भाऊ सारखा व्लॉग करणार आहे. मला बी फॉलो करा. माझी आयडी काय? तुषार क्षीरसागर ब्लॉगला सबस्क्राईब करा.
या नाव Okay. माहित नाही तुम्हाला. मी बघतोय की पण मला पाठ नाही ना, असा विषय. आपण आता direct तिकडे भेटू. गाईज आम्ही आलो एका ह्याच्यात स्टेडियममध्ये. इकडे सगळं आहे भाई, बॅडमिंटन, परत हे मोठं एवढं स्टेडियम आहे, परत मागे बॉक्सिंगचं पण हे होतं, तिथं पण आपण खेळू शकतो गेम, काय टेबल बॅडमिंटन. आणि तिकडे स्विमिंग पूल आहे बहुतेक, आणि त्या साईडला पण गेम चालू आहे. तेव्हा तिकडे व्हाईट व्हाईट दिसतंय ना, तिकडे पण काहीतरी आहे. पोहतोय आणि स्विमिंग पूलच्या पाण्यात जाम क्लोरोफिन काय असते, काय असतं ते, काय असतं ते पाण्यात, काय असं पुढचं काय क्लोरोफिन औषध जाम टाकलेले, जाम हे काय सांगणार? अरे बुडतच नाही तर काय त्याला भीती वाटते ना. तर गाईज हे बघा, सगळे रेडी तर झालेत आंघोळीला, फक्त यो रडतोय एकटा. हा पवायला लागलेला पण यांनी त्याला खाली खेचलं म्हणून ते वरच्या वरी राहतं आता. आणि हे बघा बॉडी बिल्डर, याच्या काय बॉडी संपतच नाहीत. तर गाईज स्विमिंग करून झाली अर्धीवट. 1600 यांना लागले वेड भाई, लय महागाई इथे, डोंबिवलीसारखं नाही आहे. आपल्या इथं 30 रुपये स्विमिंगचे, 20 रुपये पॅन्टीचे. इथं 50 रुपये स्विमिंगचे, 30 रुपये पॅन्टीचे. आणि जर का समजा तुम्ही फ्लोटर घेतला तर फ्लोटरचे एक्स्ट्रा 20 रुपये. गाईज तिकडे बघा, नाही इकडे बघा, हा आहे शर्ट. गाईज ते दोघं सगळे आंघोळीला गेलेत आणि आम्ही ह्यांचे कपडे आता लपवणार आहे. बघू आता काय रिएक्शन येते त्यांचं. ही नाही, सोफ्यावर ठेव, सोफ्यावर ठेव, आज जाऊन सोफ्यावर ठेव. सोफा बरं ठीक आहे. अरे त्या झाकलेल्या याच्यात ठेव ना, गेट आहे बघ, त्या गेट ओपन नव्हते का? राहू दे, राहू दे, त्यातच राहू दे. मी तर माझी कपडे साईडला काढून घेतली. आता जाऊया आंघोळीला. अशा प्रकारे इकडे बॅग कपडे भेटले आहेत. कोणी लपवलेले पण गाईज. आता सगळं आम्ही निघालो. आता तिकडं अकॅडमीला जाऊन आता आंघोळ करायची मस्त बास. गाईज आता आम्ही चाललोय अकॅडमीला परत, कारण की मध्ये आम्ही थांबलेलो दुकानांमध्ये हे बघायला, काय म्हणतात ते, कवर यांना टाईट. 50 दुकानं तरी बघितले सर तुषारनी. भाई आपल्या इथं जो कवर 100ला भेटतो तो इथं 200, 300. एकाने मला 150 बोलला का सेम कवर पहिल्या दुकानात. दुसऱ्या दुकानात गेल्यावर 600चा आहे, तुला 300ला देतो. मी बोललो भाई काय मुंबईला 50 आमची तर जाम स्वस्त भेटतं रे. सातारा लय महाग आहे. स्विमिंग पूलला पण बघितलं तुम्ही 50 रुपये स्विमिंगचे, 30 रुपये अंडरवेअरचे, ते ह्याचे टायटीचे. आणि जर का ते बांधायला घेतलं तुम्ही त्याचे 30 रुपये वेगळे. काय भाई, नाही इकडे स्वस्त आहे. आमच्या गावाला तर 150 रुपये फक्त स्विमिंग पूलचे आहेत, पण आयटी आणि ते फ्लोटर बिटरचे वेगळेच पैसे. नाही भाई आमच्या इथं बरं आहे. पण आम्हाला ते सुद्धा महाग वाटायचं, पण इथं आल्यावर कळतं की नाही भाई डोंबिवली. हो मुंबई आहे भाई. मुंबई नाही, डोंबिवली. मुंबईपेक्षा भारी डोंबिवली आमची. तुला काय माहिती, सांस्कृतिक डोंबिवली आहे, सांस्कृतिक. तर आता जाऊया अकॅडमीमध्ये. 2 जण आहेत तर 2 जण 3 जण 3 जण तर आमच्या अचानक गायबच झाली, माहितच नाही. आम्हाला काय माहित नाही, बेपत्ता आहेत सध्या. त्याची आम्ही आता केस करणार आहे. इकडं कुठं. तर आम्ही फायनली आलोय अकॅडमीमध्ये, पोहोचलोय अकॅडमीच्या बाहेर. पण सगळे सामान घेऊन चालले, तेव्हा बिस्किट सगळ्यांनी घेतलेली आहेत. पण आम्ही काय नाही घेतलं ना. आम्ही बाहेर काय खाल्लं ना, काय घेतलं. आमचा विचार चालू होता वडापाव खायचा, पण माहीत नाही आता वडापाव चांगला भेटतो का नाही, आपल्या मुंबईसारखी चव आहे का नाही, म्हणून मी खाल्ला नाही. तर आता जाऊया
म्हणजे पाय भाव कसले घाण झाले. याच कारणापायी मला बाहेर चालू वाटत नाही पावसात वगैरे. तर आता अकॅडमी आली आपली. हे काहीतरी दुसरं कार्यालय आहे बहुतेक, आपली अकॅडमी माग आहे. आता आम्ही चाललो जेवायला. पॉवर बँकच घेऊन फिरतो सोबत. भावना जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि जेवणाला चपाती, चवळीची डाळ, मिक्स भाजी, त्यात वांग, बटाटा आणि अजून काहीतरी एक होतं आणि भात. तर आता आज तर सगळं खरं सांगू तर मी बाहेर काय खाल्लं नव्हतं, पण बाकी जे पण गेले होते ना नॉर्मल पोरं सगळे काय ना काय बाहेर खाऊन आले होते. म्हणून त्या लोकांनी अर्ध्यापेक्षा जास्त खाणं तर असंच फेकून दिलं. बाई मी सगळं साफ केलं, कारण की मी बाहेर काहीच खाल्लं नाही. मी अकॅडमीमध्येच येऊन जेवलो. एकतर माझ्या असं झालं आहे की माझ्या रूममध्ये रेंज येत नाही प्रॉपर. तर त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे असेल तर मी असं बाहेर फिरतो आणि पॉवर बँक घेऊन फिरावं लागतं मला, कारण की चार्जिंग घपाघप जाते. तर आता जाऊन तिकडे बाहेर एक ते जे दिसते तुम्हाला तिकडे बसणार बाहेर मस्तपैकी यूट्यूबवरती व्हिडिओज बघत. तेवढ्यात माझी व्हिडिओ पण अपलोड होऊन जाईल. मग जाणार थोडं पडणार, कारण की आज तर संडे, आज तर काहीच काम वगैरे नाही आहे. पण उद्यापासनं रगडात चालू. उद्यापासनं खरं हे करतील, कारण की मला पण 3-4 दिवस झाले तिथे येऊन. 2 दिवस मी पण रनिंग करतो आहे. आता माझ्यावर पण कोण रेम खाणार नाही. चल पळत. आता कालच बघितलं तुम्ही केवढं मारत होते, हे कर ते कर, हे कर ते कर. मग आता आलो आहे आपण, बसूया इथं. आणि गाईज वातावरण तर बघा, एकच नंबर वातावरण आहे. एवढं ऊन आहे पण गरम नाही वाटत आहे, कारण की गार हवा पण चालू आहे. तर आता व्हिडिओ अपलोड करून भेट. तर काय आम्ही चाललोय बाहेर बस स्टँडला, कोणाला तरी आणायचंय. ही आपली BMW डोळ्यात. मी सामान घेतलंय बघा, काही बिस्किट वगैरे, बॉर्बॉन घेतलंय, परत हाईड अँड सीक घेतलेत. आणि जो येणार होता तो पण आलेला आहे. तर तो त्याला घेतोय आतमध्ये. बस स्टँड आहे, इथं बस स्टँड आहे आणि इथं शॉप्स आहेत. मी या शॉप्समधून सामान घेतलं. आता जाऊयात परत अकॅडमीमध्ये. तर गाईज आता सध्या वाजलेत 5:30 आणि आज सुट्टी आहे. आज रनिंग नाही आहे, तर आज पाऊस पडतोय. ते बघा सगळं भिजलेलं आहे ग्राउंड वगैरे. आणि काय व्ह्यू दिसतो इकडनं. मी ऐकलंय किल्ल्यावर गेल्यावर अख्ख्या साताऱ्याचा व्ह्यू दिसतो. आता तिकडं जायचं आहे. आता सरांना सांगितलं आहे उद्या तिकडं घेऊन जावं. मग आता उद्या तिकडंच जायचं आहे. काही झालं तरी तिकडंच जायचं आहे. उद्या सगळ्यांना मी उठवणार, 6च्या आधी फॉलो इन करायला लावणार आणि मग तिकडं जाणार. हे बघा आणि हा काय एक माझा पिछा सोडत नाहीये. हॉस्पॉट चालू आहे ना. हॉस्पॉट नसतं तुझ्या मागं आलं बी नसतं. करू का बंद? करू नको देखो, भाऊ आहेस तो आपला. भाई आहे तो आपला. तो आपला भाई आहे. वैतागलाय. हात पाय दुखतात. बोल घरात, बोल ना. व्हिडिओ चालूच आहे भाई माझी. आता आम्ही या ठिकाणी चिकन खायला झालं. गाईज जेवायला आज चिकन, भाकरी आणि चपाती आणि भात. मस्तपैकी आज ताव मारणार आहे. गाईज फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि अजून बाहेर पावसात चालू आहे. त्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.